नमस्कार मित्रांनो. तर करिअर क्लिनिक या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण बोलणार आहोत काही अशा गोष्टींबद्दल ज्या नॉर्मली आपण करिअर क्षेत्रात बोलत नाही, पण ज्या बोलणं खूप गरजेचं आहे. मला असं वाटतं आयुष्यात यशस्वी होण्यासाठी करिअरमध्ये, लाईफमध्ये, फॅमिलीमध्ये, रिलेशनशिपमध्ये तुमची मेहनत ही इम्पॉर्टंट आहेच. पण तुमच्या मेहनतीसोबतच अजून एक गोष्ट इम्पॉर्टंट आहे, ती म्हणजे तुम्हाला हवी असलेली गोष्ट तुम्हाला मिळणार हा विश्वास तुमच्यामध्ये असला पाहिजे. आपण जे जे काही ठरवलं आहे, जे काही आपण स्वप्न बघतो आहे, जी काही आपण मेहनत करतो आहे, ती गोष्ट आपल्याकडे येणार आणि आपण ती गोष्ट खूप सहजतेने आपल्या आयुष्यात येणार आणि आपण खूप आयुष्य आनंदाने जगणार. हा विश्वास जर तुमच्यामध्ये असेल तर ती गोष्ट लवकर पूर्ण होते. म्हणजे सायंटिफिक भाषेत बोलायचं झालं तर ह्याला लॉ ऑफ अट्रॅक्शन किंवा मॅनिफेस्टेशन बोलतात. पण आपण सायंटिफिकली बोलणार नाही आहोत. मी माझ्या आयुष्यात घडलेले प्रसंग, माझ्या आयुष्यात घडलेल्या गोष्टींमधून मी कशा या गोष्टी मिळवल्या, मी कसं पुढे गेलो, मी कसं सक्सेसफुल होण्याचा प्रयत्न करतो आहे, अजून मला खूप पुढे जायचं आहे, अजून माझी सगळी स्वप्न पूर्ण करायची आहेत आणि मी आत्तापर्यंत माझी स्वप्न कशी पूर्ण केली, हा सगळा प्रवास मी थोडासा तुम्हाला उलगडून सांगणार, जेणेकरून नवीन मुलांना जेवढ्या लवकर ते क्लिअर होईल तेवढ्या लवकर त्यांना सेटल व्हायला मदत होईल, यश मिळवायला मदत होईल. मी 2009मध्ये मुंबईमध्ये आलो आहे. 2009मध्ये जेव्हा मुंबईत आलो तेव्हा माझं इथे घर नव्हतं. माझे वडील गिरणी कामगार. 2000 साली गिरणी बंद पडल्यानंतर आम्ही आमच्या गावी कोकणात सगळं विकून गेलो. तिथे माझं शिक्षण झालं, माझ्या भावाचं शिक्षण झालं. ग्रॅज्युएशननंतर मी मुंबईत 2009मध्ये आलो. इथे आल्यावर घर नसल्यामुळे मी सुरुवातीला माझ्या मावशीकडे राहिलो, नंतर आत्तेकडे राहिलो, मग अशा अनेक मित्रांकडे रेंटवर असं राहून मी 2011-12पर्यंत दिवस काढले. 2012मध्ये माझं लग्न ठरलं आणि नंतर मग माझे आईवडील पण मुंबईत आले आणि त्याचवेळी मी एक अंबरनाथमध्ये 1 RK घेतला, 1 रूम किचन. त्याची किंमत तेव्हा साधारण 7.5-8 लाख रुपये होती आणि तेव्हा माझा पगार होता फक्त 12,000 रुपये. मी आणि माझी मिसेस दोन्ही वर्किंग असल्यामुळे आम्ही तो निर्णय घेतला आणि आम्ही तो निर्णय घेतल्यानंतर आम्ही त्या गोष्टी पूर्णत्वास नेल्या. 2012ची गोष्ट. मी तेव्हा ग्रँड रोडला कामाला होतो. मी ज्या बँकेत कामाला होतो त्या बँकेतला एक कस्टमर होता. माझा वाढदिवस 25 डिसेंबरला असतो आणि 25 डिसेंबर ख्रिसमस दिवशी सुट्टी असते, त्यामुळे माझा बड्डे नेहमी सेकंड डे आम्ही साजरा करायचो, म्हणजे 26ला. आणि 26ला एका कस्टमरला त्याला कळलं की अरे माझा काल बड्डे होता, मग त्याने माझ्यासाठी एक डेअरी मिल्क आणलं आणि मला देताना त्याने सांगितलं की मी ख्रिश्चन आहे, म्हणजे ती व्यक्ती ख्रिश्चन होती. मी ख्रिश्चन आहे आणि तू म्हणजे ख्रिसमस दिवशी जन्माला आहेस. मग आमच्यामध्ये असं म्हणतात की ख्रिसमस दिवशी जन्मलेला मुलगा खूप लकी असतो. तू आयुष्यात जे जे काही मागशील, जो जो विचार करशील, जे जे ठरवशील, ते सगळं तुला मिळणार आहे, प्रोव्हायडेड तू थोडीफार प्रयत्न केले पाहिजेत किंवा मेहनत तर केलीच पाहिजे, पण मेक अ विश आणि तुला जे पाहिजे ते तुला मिळणार. साहजिकच मला त्या गोष्टीचं हसू आलं की असं काही नसतं, ही अंधश्रद्धा आहे असं मला वाटलं आणि मी ते डेअरी मिल्क घेतलं आणि मी थँक्यू म्हटलं आणि सोडून दिला विषय. पण मी घरी गेल्यानंतरसुद्धा ती गोष्ट माझ्या डोक्यात घोळत राहिली की असं खरंच असेल का? म्हणजे माझ्या आयुष्यात असं होणार आहे की मी जे जे मागेन ते सगळं मिळणार आहे? थोडासा विचार केला आणि थोडंसं मागे जाऊन बघितलं. मी कोकणात शिकलो आहे, अगदी हलाखीचे दिवस होते, म्हणजे गरिबी म्हणता येणार नाही, पण काटकसरीत दिवस काढलेत. 2 वेळेचं अन्न मिळायचं, ऐशाराम नव्हता, पण जे काही हवं ते सगळं मिळायचं. माझ्या वडिलांना 2,800 रुपये इंटरेस्ट मिळतं, त्याच्यावर आम्ही पूर्ण घर चालवायचं, आमचं शिक्षण वगैरे सगळं झालं. पण मी विचार केला की मी आतापर्यंत जे काही आयुष्य जगलं आहे, जे काही माझ्या आयुष्यात मिळालं आहे मला, ते सगळं मला हवं होतं आणि ते सगळं मी ठरवलं होतं की मला ही गोष्ट करायची आहे. म्हणजे मला 10वीत असताना जरी कोणी विचारलं असतं की क्लासमध्ये की तुला आयुष्यात पुढे जाऊन काय व्हायचं, तर माझं हेच उत्तर असायचं की मी मुंबईत जाऊन मला बँकेत नोकरी करायची, जी मी ऑलरेडी करत होतो. माझ्या आयुष्यात मला आवडणारी मुलगी होती, मी माझं पहिलं घर घेतलं होतं आणि एकंदरीत मला जे हवं होतं ते झालं होतं.
पण हे गोष्टी आपल्या आयुष्यात आपल्याला हव्याशा होत आहेत हे मला रिअलाईज झालं नव्हतं जोपर्यंत ह्या गोष्टींचा विचार केला नव्हता मी विचार केला की ठीक आहे, असं होत असेल तर मग प्रयत्न करायला काय हरकत आहे. मग मी ठरवलं की आता 2012 आहे, 2017पर्यंत मला आयुष्यात ज्या ज्या गोष्टी हव्यात त्या मी एका माझ्या विजिटिंग कार्डच्या मागे लिहून ठेवल्या. त्या गोष्टी होत्या, मला मोठं घर घ्यायचं आहे, 1 BHK घ्यायचं आहे, मला प्रमोशन घ्यायचं आहे. मी तेव्हा ज्युनियर ऑफिसर होतो, मला डेप्युटी मॅनेजर व्हायचं होतं. आम्हाला दोघांना एक छानसं मुलं हवं आहे, आम्हाला आईवडील व्हायचं आहे. 3रं. 4थं, मला 2 व्हीलर आणि 4 व्हीलर घ्यायची आहे. आणि 5वं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला माझ्या स्वतःच्या कवितेचं पुस्तक प्रदर्शित करायचं आहे. आणि मी ते लिहिलं आणि मी त्या दृष्टीने प्रयत्न करायला लागलो, पॉझिटिव्हिटीने विचार करायला लागलो आणि मी सतत त्या गोष्टी माझ्या डोळ्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे मला तेव्हा अर्टिगा घ्यायची होती. जिथे तिथे अर्टिगा दिसली मी तिच्या मागे फिरायचो. नंतर दुसऱ्यांची घरं बघितली की मी कल्पना करायचो की माझा पण असं 1 BHK असेल अंबरनाथ बदलापूर साईडला कुठेतरी, आणि छान राहून माझा पण एक छान सुंदर मुलगा असेल. आणि या सगळ्या गोष्टी मी म्हणजे कल्पना करायचो, व्हिज्युअलाइज करायचो. आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मला ज्या गोष्टींची मदत झाली त्या गोष्टी मी तुम्हाला नक्की सांगेन. म्हणजे मी काय करायचो, मी माझ्या मोबाईलचा वॉलपेपर, माझा कॉलर ट्यून, माझ्या डेस्कटॉपचा स्क्रीन सेवर किंवा माझ्या सिस्टीमचा पासवर्ड, ह्या सगळ्या गोष्टी त्याच ठेवायचो ज्या मला हव्यात. म्हणजे मला प्रमोशन हवं होतं तर मी डेप्युटी मॅनेजर 143 असा पासवर्ड ठेवायचो. मला अर्टिगा हवी होती तर मी अर्टिगा 143 असा पासवर्ड ठेवायचो. मला बुक पब्लिश करायचं होतं तर माझ्या कवितेतले कुठले तरी शब्द मी टाकायचो. आणि असं मी सतत करत राहायचो. आणि कारण ह्या सगळ्या गोष्टी मला हव्यात म्हणून माझ्या डोक्यात ते राहायचं आणि मी त्या गोष्टीचे प्रयत्न करायचो. आणि तुम्हाला सगळ्यांना सांगायला मला आनंद होईल की 2017मध्ये याच्यातली प्रत्येक गोष्ट मी टिक केली होती. माझ्याकडे 1 BHK होता, मी अंबरनाथचं घर विकून बदलापूरला आम्ही घर घेतलं होतं. माझं प्रमोशन झालं होतं, मी डेप्युटी मॅनेजर झालो होतो. माझ्याकडे ज्युपिटर होती, अर्टिगा होती. आमचा रेयान जन्माला आला होता, आम्ही आईवडील झालो होतो. आणि 5वी गोष्ट म्हणजे मी माझ्या कवितेचं पुस्तक प्रदर्शित केलं होतं ज्याचं नाव आहे कागदातून कागदावर. आणि ह्या 5ही गोष्टी मी जेव्हा टिक केल्या तेव्हा माझा विश्वास अजूनच वाढला की अरे यार, हे खरं आहे. म्हणजे मी आयुष्यात जे मागेन ते सगळं खरं होतं. आणि मी माझं सगळं आयुष्य त्या दृष्टीने पुढे प्लॅन केलं. सांगण्याचा उद्देश हाच की आपल्या प्रत्येकाला आपल्याला हवं ते मिळणार, पण आपल्याला तो विश्वास असणं आपल्यामध्ये तो विश्वास असणं गरजेचं आहे. कधी कधी आपल्याला ही गोष्ट कोण सांगत नाही आणि ही गोष्ट मला लेट कळली, ती मी तुम्हा सगळ्यांना लवकर कळावी म्हणून हा व्हिडिओ बनवतो. आजही मी माझ्या वयाच्या 35शीत आहे आणि आजही मी माझी स्वप्न जी बघितली आहे ती सगळी पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो आहे. मी आता बदलापूरला राहत नाही, आम्ही आता नवी मुंबईमध्ये राहतो. मी तिथे 2 BHK घेतलं आहे. माझी अर्टिगा मी विकली आहे. आता माझ्याकडे वोक्सवॅगनची पोलो आहे. मी माझी ट्रेनिंग अकॅडमी सुरू केली आहे. माझी पॅशन फॉलो करायची. मी हजारो मुलांना रोज मदत करतो. यातून मला खूप काही पुढे जायचं आहे, मला अजून मोठं व्हायचं आहे, माझी सगळी स्वप्न पूर्ण करायची आहेत आणि मी त्या दृष्टीने प्रयत्न करतो आहे. कारण मला माहिती आहे की मी कुठून आलो आहे. जर एक 500 रुपये घेऊन आलेला मुलगा मुंबईमध्ये इतकं सगळं करू शकतो तर कुणीही करू शकतो, प्रोव्हायडेड तुमच्या कर्तृत्वावर, त्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे येणार ह्या गोष्टीवर विश्वास असणं गरजेचं आहे. आणि हा विश्वास कधी येतो, जेव्हा तुम्ही त्या गोष्टी आपल्याकडे आहेत असं व्हिज्युअलायझेशन करता. आणि यालाच सायंटिफिक भाषेमध्ये लॉ ऑफ अट्रॅक्शन किंवा मॅनिफेस्टेशन बोलतात. तर याचे काही छोटेसे ट्रिक आहेत ज्या मी वापरतो, त्या तुम्हाला थोडक्यात सांगतो. तुम्ही तुमच्या मोबाईलचा वॉलपेपर, तुमच्या लॅपटॉपचा स्क्रीन सेवर, तुमच्या सिस्टीमचा पासवर्ड, तुमचं लॉक स्क्रीन किंवा तुमच्या मोबाईलचे थीम, तुमचं कॉलर ट्यून, तुमच्या घरात कुठेतरी अशा गोष्टी मेन्शन करून ठेवा ज्या तुम्हाला आयुष्यात व्हायच्या आहेत. तुमच्या 2-3 वर्षाचं प्लॅनिंग करून ठेवा आणि सतत त्या गोष्टी आठवत राहा, सतत त्या गोष्टींच्या समोर राहा, सतत त्या गोष्टींचा पाठपुरावा करा. त्या दृष्टीने मेहनत तर कराच, पण
त्या गोष्टी आपल्याकडे आल्यानंतर आपण किती आनंदात राहू, किती मस्त वाटेल आपल्याला, ह्या सगळ्या गोष्टी व्हिज्युअलाइज करा. त्या गोष्टी तुमच्या आयुष्यात नक्की येणार. ह्या गोष्टी तुम्हाला जितक्या लवकर कळतील तितक्या लवकर तुमचं करिअर, तुमचं रिलेशन, तुमचं आयुष्य हे सगळं सुखात जाणार आहे. सो म्हणून हा व्हिडिओ बनवला आहे. ह्या व्हिडिओमध्ये मी आयुष्यात खूप काही अचीव केलं हे सांगण्याचा उद्देश नाही आहे. मी केलं आहे ते खूप नॉर्मल आहे, पण माझ्यासाठी ते खूप महत्त्वाचं आहे. कारण त्या सगळ्या गोष्टींनी माझा विश्वास अधिक दृढ झाला आणि मला अजून आयुष्यात ज्या काही मोठ्या गोष्टी मी ठरवल्या आत्ता, मला जितकं मोठं व्हायचं आहे, मला जे जे आयुष्यात मिळवायचं आहे ते सगळं मी पूर्ण करणार आहे. त्याच्यासाठी मी प्रयत्न करतो आहे आणि म्हणूनच मी तुम्हाला इतकंच सांगेन की माझ्या अनुभवातून मी तुम्हाला सांगितलेल्या गोष्टी जर तुम्ही केल्यात आणि तुम्ही त्या दृष्टीने प्रयत्न करत राहिलात तर तुमची सगळी स्वप्न पूर्ण होणार आहेत आणि तुम्ही आयुष्यात तुम्हाला जे जे हवं ते सगळं मिळवणार आहेत. हा व्हिडिओ मॅक्सिमम मुलांना शेअर करा. तुमच्या काही अजून शंका असतील तर मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तर माझं द करिअर क्लिनिक